मॅडम, फॅशन डिझायनर म्हणून तुमच्या आयुष्यातली सगळ्यात आनंददायी गोष्ट कुठली आहे? सर, फॅशन डिझायनिंग म्हणूनच नाही म्हणता येणार आपल्याला, पण माझ्या जीवनातली आनंद गोष्ट म्हणजे की मी लेडीजला, महिलांना घडवण्याचं काम करते, सोशल वर्क म्हणूनही. आणि माझ्यामुळे मी एक कारण मात्र आहे की त्या पुढे जाऊन स्वतःचं करिअर करतात. ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. मॅडम, मग यशस्वी फॅशन डिझायनर होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे कौशल्य किंवा असे कुठले टॅलेंट आहे की ते त्या व्यक्तीमध्ये असलं पाहिजे? सगळ्यात इम्पॉर्टंट मध्ये म्हटलं ना सर, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं कम्युनिकेशन स्किल. अगदी तुम्हाला स्टिचिंग नॉलेज नसेल, इलस्ट्रेशन नॉलेज नसेल, सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं कम्युनिकेशन. तुम्ही तुमच्या येणाऱ्या क्लायंटला हँडल कसं करता, तो एक डिझाईन देईल. पण तुम्हाला ते डिझाईन छान दिसतंय नाही, एलिमेंट्स ऑफ फॅशन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कम्पेअर करून त्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. आता तुम्ही फॅशन डिझायनर आहात, सो तुमच्याकडे टेलर, तुमच्याकडे वर्कर स्टाफ असणारच आहे. पण तुम्हाला ती डिझाईन तुमची त्यांना कशी विकायची आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्या स्किलवर, बोलण्याच्या स्किलवरून ते तुम्ही कन्व्हिन्स करू शकता. सो स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल तुमची छान असली पाहिजे. आणि सेकंड म्हणजे की तुमचं सगळंच नॉलेज, तुम्हाला अवेअरनेस, ट्रेंड काय चालू आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुमचा असला पाहिजे. डिझायनर्स कुठले आहेत, आता ट्रेंडी डिझाईन्स कुठले आहेत, तुम्ही कुठला ट्रेंड सेट करू शकता. त्यानंतर मार्केटमध्ये किती दिवस तो ट्रेंड राहू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, कपड्यांचं नॉलेज, इव्हन फॅब्रिक डिझायनिंग, कुठले फॅब्रिक याचे पॅटर्न्स कुठले चालतात, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला असायला हवा. कलर कॉम्बिनेशन, त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ फॅशन, एलिमेंट्स ऑफ फॅशन, हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत की कुठलंही डिझाईन करताना, कुठलंही डिझाईन डेव्हलप करताना तुम्हाला हे इन्ग्रेडियंट्स हवेच असतात. सो त्याचा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर असला ना सर, तर कुठलाही पॅटर्न तुम्ही छान डिझाईन करू शकता. इवन फिगरवरनं कुठल्या बॉडी टाईपला कुठल्या लाईन्स, कुठले फॉर्म्स जातील, याचा जर आपल्याला चांगला स्टडी असेल तर कस्टमर कधी अनहॅप्पी राहणार नाही. सो तुमच्या ह्या सगळ्या स्किलचा अभ्यास तुम्हाला असायला हवा आणि त्यातनं तुम्हाला तो कन्व्हिन्स करता आला पाहिजे. ओके मॅडम, आता सध्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काय वेगवेगळे बदल होत आहेत? फॅशन इंडस्ट्रीमध्ये चेंज असा आहे की तो प्रत्येक ग्रुप एक्सेप्ट करतोय. पूर्वी कसं व्हायचं की ओल्ड ग्रुप किंवा फिमेल किंवा जेंट्स किंवा किड्स यांच्यामध्ये एवढा अवेअरनेस होता, पण यामध्ये ते अप टू डेट राहण्याची जी सवय होती ती पहिले नव्हती. आता कसं प्रत्येकाला अप टू डेट राहावं लागतं ॲज अ प्रोफेशन, ॲज अ करिअर. सो फॅशन हा खूप फॅक्ट म्हणजे त्यांना रिफ्लेक्ट करतो. सो मॅडम, हे फॅशन डिझायनिंग शिकण्यासाठी मिनिमम शिक्षण काय असणं गरजेचं आहे? तसं तर शिक्षणाला वय नाहीये, वयाची अट कुठेच नाहीये. पण तरीही बेसिक टू ॲडव्हान्स डिप्लोमा करायचा असेल तर 10+10 असा हवाय. पण माझ्याकडे सर म्हणजे सांगायचा माझा हा एक्सपिरियन्स की अगदी 60-60 वर्षाच्या लेडीजला सुद्धा मी शिकवलंय. आणि त्यानंतरही त्यांच्यात एक आवड असते की आता करायचं काय, मुलं झाले, मोठे झाले, त्यानंतर त्यांच्याकडे बराच टाईप असतो की करायचं काय. अशाही लेडीज येतात की मॅडम आता माझ्याकडे करायला काही नाहीये आणि मला फॅशनची आवड होती पूर्वी, आता मला ती करायची आहे. सो अशाही लेडीज येऊन शिकतात आपल्याकडे. सो फॅशनला वयाची अट नाहीये आणि शिक्षणाची अट नाहीये, कारण फॅशन ही एक कला आहे, ती प्रत्येकाला आपली जोपासायची असते आणि ती प्रत्येकाला जगायला म्हणजे कोणत्याही वयात ती सुरुवात करू शकतात. सो मॅडम, नवीन फॅशन डिझायनर्स असतात आजकाल फॅशन इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर, सगळ्यात जास्त करणाऱ्या चुका तुम्ही बघत असाल की कुठल्या चुका करतात नवीन फॅशन डिझायनर्स? नवीन फॅशन डिझायनर्स सर फिनिशिंगवर काम करत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग असते. तुमची स्टाईल कितीही डिसेंट असू द्या आणि अगदी काहीतरी वेगळंच असावं असं नाही, पण त्या कपड्याचा ब्रँड, त्या कपड्याची फिनिशिंगवरच डिपेंड असतो. तुम्ही कित्येक तरी डिझायनर्सचे ड्रेसेस बघत असाल, त्यांची फिनिशिंग अगदी स्टार्टिंग टू एंड फिनिशिंगवर काम असतं. त्यानंतर कलर कॉम्बिनेशन आहे, फॅब्रिक्स आहेत, असे बरेच पॅटर्ननुसार असतात. पण याच्यात काय होतं, नवीन डिझायनर्स काय करतात ना, ते त्यांच्यानुसार ड्रेस डिझाईन करतात. समोरची बॉडी, फिमेल फिगर, ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी त्यांनी करायला हवा. त्यानुसार जर कस्टमरला तुम्ही डिझाईन्स दिली तर त्या हॅपी होतील आणि आणखी तुम्हाला कस्टमर्स देतील. सो मला असं वाटतं
की तुम्ही सगळ्यात पहिले जेही नवीन फॅशन डिझायनर्स आहेत त्यांनी सगळ्यात पहिले बॉडी टाईप्सचा विचार करायला हवा आणि आपले प्रिन्सिपल्स ऑफ फॅशन त्याचा विचार करायला हवा. मॅडम, आपल्या फॅशन इन्स्टिट्यूटचं नाव काय आणि तुम्ही कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवता तिथं? सर, आपल्या फॅशन इन्स्टिट्यूटचं नाव आहे SB फॅशन इन्स्टिट्यूट. त्यामध्ये आपली टॅगलाईन आहे फास्ट ट्रॅक कोर्सेस टू सक्सेस. म्हणजे आपल्या इथे येणारा प्रत्येक कोर्स जो कॅन्डिडेट आहे जो कुठलाही कोर्स केला त्याला आपण सक्सेस दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे कसं, इवन आरीवर्क आहे तर आरीवर्कमध्ये आपण त्यांना क्लास झाल्यानंतर ऑर्डर्स देतो. त्यानंतर फॅशन डिझायनिंग आहे. फॅशन डिझायनर्स जे आपल्या इथे आहेत म्हणजे फॅशन डिझायनिंगचे जेवढे कोर्सेस आहेत त्यात आपण त्यांना म्हणजे प्लेसमेंट ऑफर केलेली आहे. 100% प्लेसमेंट आहे. त्यानंतर असेच काही सब्जेक्ट्स आहेत जे मास्टर्सला आहेत फॅशनमध्ये. पूर्ण सिलेबस मी कव्हर केलाय. इवन मी आत्ता रिसेंटली फॅशन शो घेतला होता. सो मी तिथल्या आपल्या युनिव्हर्सिटीच्या मेंबर्सला तिथे ॲज अ गेस्ट बोलवलं होतं. तर त्यांनी माझं सिलेबस बघून कौतुक केलं की स्वप्ना तू किती सिलेबस त्यात ऍड केलाय. सो आपल्याकडे कसं प्रत्येक इयरला 6 सब्जेक्ट्स आहेत आणि त्यामध्ये 0 to 100% जे आहे फॅशन डिझायनिंग रिलेटेड ते पूर्ण आपण कव्हर केलंय. इलिस्ट्रेशन्स आहेत, त्यानंतर मर्चंडायझिंग आहे, फोरकास्टिंग आहे, त्यानंतर अगदी तुम्हाला सुईंगचं काहीच नॉलेज नाहीये, फॅशनचं काहीच नॉलेज नाहीये, अगदी पॅन्डलिंग पासनं सुईमध्ये दोरा ओवण्यापासून आपण ट्रेनिंग देतो आणि प्रत्येकाचे फोल्डर्स बनवून घेतो. त्यांनी वर्षभरात जे काही केलंय त्याचा पोर्टफोलिओ बनवून घेतो. त्याने काय होतं की जेव्हाही त्यांच्या आयुष्यात कधी स्वतःचं इन्स्टिट्यूट टाकतील किंवा अगदी कुठे जॉबला जातील तर त्यांचा डेटा त्यांच्याकडे असेल. प्रत्येकाला कंपल्शन आहे की तुम्ही जे काही केलंय ते ॲज अ फोल्डर सबमिट करायचं आणि चेक करून तुमच्याच करिअरसाठी आम्ही ते बनवून घेतो. सो त्यांचा पूर्ण सिलेबस आपण कव्हर केलाय. 50 टाइप्स ऑफ ड्रेसेस आहेत, वन पीस आहेत, नऊवारी डिझायनिंग आहे, साडी डिझायनिंग आहे, रेडी टू वेअर साडी डिझायनिंग आहे, किड्स वेअर आहे, म्हणजे ब्लेझर्स सुद्धा आहेत. सो सगळा सिलेबस त्यात कव्हर केला. इलिस्ट्रेशनमध्ये ही फॉर्मल वेअर, विंटर वेअर, ऑफिस वेअर सगळं कव्हर केलंय. म्हणजे स्टुडंट म्हणतात मॅम बस आता. सो असं आहे आणि प्रत्येकाला एक आहे की प्लेसमेंट हमी आहे. त्याच्यासोबतच आपण बिझनेस ऑपॉर्च्युनिटी देतोय की आमच्याकडे सगळे गव्हर्नमेंट कोर्सेस ॲफिलिएटेड कोर्सेस असतात. सो स्किल इंडिया आहे, MCDचे प्रोजेक्ट्स आहेत. सो आम्ही ते स्टुडंटला रन कसं करायचं त्या सगळ्या गोष्टी आधीच सांगतो. इवन लोन प्रोसेस काय असते, एखादा बिझनेस स्टार्ट करायला डॉक्युमेंटरी काय काय लागतं ते सगळं आपण इथे शिकवतो. त्यांचे सेशन्स घेतो की त्यांना, कारण मला माहिती आहे मी स्वतः खूप स्ट्रगल केली आहे SB फॅशन इन्स्टिट्यूट उभा करायला आणि मला माझ्या मिस्टरांनी खूप सपोर्ट केला यामध्ये की आत्ता मी जे काही आहे त्यांच्या सपोर्टमुळेच आहे. सो मी जी स्ट्रगल केली आहे, जे मी फेस केलंय, इवन आपल्याला माहिती नसतं शॉप ॲक्ट कसं कुठून काढायचं, डॉक्युमेंट्स काय लागतात, मशिनरीज कुठून घ्यायच्या किंवा इवन त्या रिपेअरिंग करायला कोण बोलवायचं. सो मी ते नॉलेज पूर्ण 0 to 100% माझ्या स्टुडंटला प्रोव्हाइड करते जेणेकरून मी जे फेस केलंय ते त्यांनी त्यांच्या आयुष्यात फेस नको करायला. ओके मॅडम, तुम्ही जर प्लेसमेंट देता तर कुठे कुठे आपल्या इन्स्टिट्यूटमधून प्लेसमेंट देता तुम्ही? सर, जवळपासच्या जेवढ्या कंपन्या आहेत, ज्या गारमेंट इंडस्ट्रीज आहेत त्या गारमेंट इंडस्ट्रीजमध्ये मी टाईप करून ठेवलेला आहे. इवन आपण आपल्या कोर्सच्या ड्युरेशन्समध्येच त्यांना 3 monthsचं ट्रेनिंग तिथे म्हणजे ट्रेनिंग असतं. सो तेही त्यांना प्रोव्हाइड केलंय. त्यामध्ये ते शिकतात आणि तिथे प्लेसमेंट त्यांची आहे. म्हणजे जवळपासच्या जेवढ्या गारमेंट इंडस्ट्रीज आहेत तिथे आहे. इवन बुटिक्स आहेत, इवन आपले जे इन्स्टिट्यूट आहेत तिथेही आपण SB फॅशनमध्येही त्यांना ॲज अ फॅकल्टी रोल म्हणजे देऊ शकतो. सो त्यांना 100% प्लेसमेंट आहेच. पण तरीही मला त्यांना आवर्जून सांगणं आहे, मला माझ्या आयुष्यात वुमन एंटरप्रेन्युअर्स घडवायच्यात. सो मी ते काम अगोदर करते आणि प्लेसमेंट तर आपण प्रोव्हाइड करतोच. सो मॅडम, फॅशन इन्स्टिट्यूट तर बरेच आहेत, प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे फॅशन इन्स्टिट्यूट आहेत, तर मुलींनी SB फॅशन इन्स्टिट्यूटच का निवडलं पाहिजे? खूप छान प्रश्न विचारला सर तुम्ही. ॲक्च्युली SB फॅशन इन्स्टिट्यूट का? कारण की इथे टाइम लिमिटेशन्स नाही आहेत. तुम्हाला आता ॲज अ विमेन म्हटलं तर बरेच त्यांना फॅमिलीचे प्रॉब्लेम्स, त्यांच्या लाईफचे प्रॉब्लेम्स असतात. सो ते हँडल करत करत त्यांना त्यांचं करिअर घडवायचं आहे. सो माझ्या अगदी 2011 पासनं म्हणजे आपल्या फॅशन इन्स्टिट्यूटला ऑलमोस्ट एक 10 ते 12 वर्ष कंप्लीट झालेत.
सो तेव्हापासूनचे स्टुडंट मला आत्ताही कनेक्ट आहेत. माझ्याकडे दुसऱ्या क्लासेसमध्ये काय होतं, एक ड्युरेशन असतं, त्या ड्युरेशन नंतर तुम्हाला एंट्री नाहीये. ऍटलिस्ट त्या कोर्सशी रिलेटेड प्रॉब्लेम्स तरी तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकत नाहीत. पण आपल्याकडे एक कमिटमेंट ही आहे की तुम्ही एखाद्या कोर्सला जर कमिटेड आहात, सो तो कोर्स कम्प्लीट झाल्यानंतरही तुम्ही आयुष्यात कधीही त्या रिलेटेड प्रॉब्लेम्स घेऊन या, कॉल करा, तिथे तुम्हाला सोल्युशन दिलं जाईल. इव्हन ड्युरेशनमध्ये आता कुणी फास्ट लर्नर असतं, कुणी स्लो लर्नर असतं. सो प्रत्येकाचं आपण कॉम्पिटिशन नाही ठेवू शकत. सो त्यांना त्यांच्या वेनुसार, जे फास्ट लर्नर आहे त्यांना त्यांच्या स्पीडनुसार आपण देतो. आपले जे एज्युकेशन आहे अशी टेक्निक ठेवली आहे की जे स्लो लर्नर आहेत त्यांना त्यांच्या वेळेनुसार वेळ दिला जातो. इव्हन आता अगदी प्रिन्सेस ब्लाउजचा पॅटर्न घेतला, बऱ्याच वेळा असं होतं की एक बॉडीला तो फिट बसेल, म्हणजे 32ला तो प्रॉपर बसेल, 38ला बसणार नाही. तो आपण त्यांच्याकडनं अगदी 5 टाइम्स ते करून घेतो. सो तेवढी हमी आहे की तुम्हाला 100% येईपर्यंत, वी कॅन से की तुम्ही 100% इन्कम सोर्स करेपर्यंत, जनरेट करेपर्यंत आम्ही तुम्हाला टीच करू. तेवढी कमिटमेंट आहे की तुम्ही कधीही आयुष्यात ते प्रॉब्लेम्स घेऊन आमच्यापर्यंत या, आम्ही सॉल्व्ह करून देऊ. ओके मॅडम, असं एखादं उदाहरण आहे का की तुम्ही त्यांना शिकवलंय, तुमच्या एसबी फॅशन इन्स्टिट्यूटमधून त्यांनी कोर्स केलेला आहे आणि आता ते सक्सेसफुली फार मोठा बिझनेस करतात अशा टाईपमध्ये? हो सर, बऱ्याच मुली आहेत की ते स्वतःचे बिझनेसेस रन करतात. अगदी सुप्रिया वगैरे बऱ्याच आहेत की त्यांना मशीनच्या पेंडलिंगही येत नव्हत्या, मशीन रन करता येत नव्हती, कशी चालवायची ते कळत नव्हतं. तिथनं म्हणजे अगदी बऱ्याच फ्रेशर असतात मुली, 10वी पास झाल्यानंतर त्यांना त्या गोष्टी अगदी घरात कितीही सांगितलं करा तरी त्या करत नसतात. पण इथे आल्यानंतर अगदी तिथनं आपण सुरुवात केली आणि त्यांनी त्यांचे बिझनेसेस सेट केलेले आहेत. इवन घरी बसूनही आपणही त्यांना ऑर्डर्स देतो की तुम्ही सपोज एखादा क्लास केलाय, आता एखादी स्टुडंट आहे की ती ब्लाऊजमध्ये परफेक्ट आहे, सो आपण तिला ऑर्डर्स देतो. जवळपासचे बुटिक्सही ऑर्डर्स देतात आणि ते घरूनही त्यांचं काम चालतं. तरी असे स्टुडंट आहेत की त्यांनी स्वतःचे बुटिक स्टार्ट केलेले आहेत, जसं प्राजू आहे, प्राजक्ता आणि सुप्रिया, म्हणजे आता बरेच आहेत. ओके, तुमचे स्टुडंट्स आहेत म्हणून प्राजू, सुप्रिया. ओके, सो मॅडम, ज्यावेळेस मुली फर्स्ट टाइम तुमच्याकडे येतात इन्क्वायरीसाठी, तर बऱ्याच वेळा प्रत्येकाचा समज असा असतो की फॅशन डिझायनिंग म्हणजे टेलरिंग, सो असं बऱ्याच लोकांचा माइंडसेट असतो, तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगतात? सर, तो कन्सेप्ट बदललाच नाही आणखी. बऱ्याच लोकांचा, आता परवाच एक आळंदीवरून इन्क्वायरी आली होती मला, म्हणजे एक भाऊ आणि बहीण आले होते. ते एक कन्सेप्ट होती त्यांच्या डोक्यात, फॅशन इन्स्टिट्यूट म्हटलं तर आपल्याला टेलरिंग क्लास शिकायला मिळेल. सो ते आले होते. त्यांना आल्यानंतर मी त्यांना काउन्सिलिंग केलं. त्यात त्यांना कळालं, अरे फॅशन हे आहे. सो आपले सब्जेक्ट, आपलं सगळं, त्यांना आपण फॅशन शोज पण ठेवतो स्टुडंटसाठी, इव्हन नॅशनल शोज असतात त्यात आपण त्यांना कॉम्पिटिशनसाठीही पाठवतो. स्टुडंट्सला प्लॅटफॉर्म आपण खूप जास्त देतो. सो त्यांना इथे आल्यावर हे फॅशन असतं, खूप आश्चर्य झालं. त्यानंतर ते म्हणाले की मॅडम, आम्हाला फॅशन ही कन्सेप्टच कळाली नव्हती, ती आत्ता कळाली. म्हणजे टेलरिंग हा कन्सेप्ट फक्त स्टिचिंगशी रिलेटेड आहे आणि फॅशन डिझायनिंग हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे. म्हणजे आपण अगदी स्टायलिंग आलं, त्यानंतर मर्चंडायझिंग आलं, फोरकास्टिंग आलं, बऱ्याच गोष्टी की ते आपण फॅशनमध्ये आहे. पण ते टेलरिंग व्ह्यू एकच, म्हणजे व्ह्यू सगळ्यांनी पकडलाय. सो आत्ता तरी सगळ्यांनी चेंज करा हा व्ह्यू. आणि फॅशन डिझायनिंग हा खूप वास्ट सब्जेक्ट आहे. एसबी फॅशनला तुम्हाला अगदी माहिती नसेल तर एकदा व्हिजिट द्या एसबी फॅशनला आणि आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग करू की एक्झॅक्ट डेफिनेशन काय फॅशन डिझायनिंगची.